सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली करणारे. होय, फडणवीस सरकारने 4 जून रोजी 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली, ज्यात 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो असं सरकारने दावा केला आहे. पण प्रत्यक्षात फक्त 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. कारण या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी शर्ती लावण्यात आल्यात. जसं की समजा एखाद्या शेतकऱ्यावर 2,60,000 रुपयांचे कर्ज आहे. आता सरकारच्या योजनेनुसार 2 लाखापर्यंतचे त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होईल. पण केव्हा? जर त्या शेतकऱ्याने उरलेले 60,000 रुपये 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत भरले तर. म्हणजे शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरची रक्कम आधी बँकेत भरायची, नंतरच त्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी पहिली अट आहे. त्यानंतर जो शेतकरी नियमित कर्जाचे हप्ते भरतो त्याला कर्जमाफी मिळणार नाही. त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. आणि तिसरी अट सर्वात महत्त्वाची आहे, कारण याच अटीमुळे लाखो शेतकरी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत. जे की 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने जी कर्जमाफी केली होती त्या शेतकऱ्यांना यावेळेसची कर्जमाफी मिळणार नाही. त्यांना फक्त 50,000 रुपये देण्यात येतील, बाकीची रक्कम शेतकऱ्याला स्वतःच भरावी लागणार आहे. म्हणजे 2019 मध्ये तब्बल 32 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले गेले होते. आता ते शेतकऱ्यांनी परत जर कर्ज घेतलं असेल तर त्यांना या योजनेत किंवा या कर्जमाफीत लाभ मिळणार नाही. त्यामुळे सध्या शेतकरी ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे असं म्हणू लागलेत. तुम्हाला काय वाटतं? सरकारने अशा अटी लावून योग्य केलं की अयोग्य हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.